हाला मिळाली. अतुल आपण यायचं व्यासपीठावर मॅन ऑफ द मॅच साठी. चला सामन्याला सुरुवात करा. अतुल जोपर्यंत येतो तोपर्यंत आपण मॅचला सुरुवात करूया. आपण शिवशक्ती उमेलमान टीम पाहतो की सलामीवीर आपण पाठवून द्यायचे. मालुली मालुली बीच इथे 12वा खेळाडू पोहोचलेला आहे. खेळाला सुरुवात करायची आपण. एक रंगतदार सामना यानंतरही तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि असंही म्हटलं जाते की सर्वच सामने रंगतदार झालेले आहेत आज या रात्रीमध्ये. आपण पाहतोय साईराज आणि समीर ही सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आली आहे. मला वाटतं अतुल आलेला आहे. अतुलला देऊया आपण मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी. मी विनंती करतोय रुपेश दादा मुकदम आपण आपल्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण द्यायची अतुलला. हे आपण पाहतोय आपल्या टीम मॉनिटरवर अतुलला मॅन ऑफ द मॅच एक चांगला सामना इथे जिंकलेला आहे. नक्कीच न्यू मिलम पायगाव टीम संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत रुपेश मुकदम यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी दिली जाते. अभिनंदन अतुल आणि पुढच्या मॅचसाठी खूप सारी शुभेच्छा असतील. आता आपण पाहतोय रंगतदार सामना सुरू झालाय. समीर स्ट्रायकिंगवर आणि गोलंदाज पाहतोय आपण स्वराज. पहिला चेंडू नॉन पॉवर प्ले कारण की 3 षटकांचा सामना आहे. अगदी वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. पंच सांगतात एवढ्या मध्यरात्रीमध्ये की एवढा मोठा वाईट. सुनील म्हात्रे सर वाईटने सुरुवात झाली आहे. खाता ओपन झालेला आहे इथे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या तयारीमध्ये स्वराज कमबॅक करेल का पाहूया आपण. कमबॅक करण्यासारखा चेंडू आहे इथे आपण पाहतोय. सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली सुरुवात पाहतोय इथे. मागच्या मॅचची चर्चा पूर्ण रात्रभर होईलच. चांगला सामना फोटो फिनिश मॅच या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वराज आही चेंडू पाहतोय. थोडस गती वाढवण्याचा प्रयत्न. जोरदार अपील होत आहे. लाऊड अपील आहे आणि यस बॅटची एज अँड गॉन. विकेट विकेट फायनली विकेट मिळाला इथे. परतीचा प्रवास करावा लागेल बॅटर समीरला. सुरुवात जरी वाईट न केली मात्र येणारे पुढचे 2 चेंडू अतिशय चांगले टाकलेले आहेत गोलंदाज स्वराजने. त्याच्यामध्ये विकेटही मिळालाय. आकाशाला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये क्रमांक 3 वर. इथे धावा बनवाव्या लागतील. 3 षटकांचा मॅच आहे. मागच्या मॅच मध्ये जर आपण बघितलं तर अगदी 34 धावा डिफेन्स केल्या होत्या आणि नक्कीच चांगली गोलंदाजी केली होती शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. यादगार मॅच या स्पर्धेची. शॉर्ट बॉल ऑन साइडला मोठा धमाका पाहतोय आपण. चेंडू थांबणार नाहीये. सीमा रेखा पार षटकार आलाय. आमचे मित्र आतिश सातवी यांचा आम्ही आभार व्यक्त करू. मध्यरात्रीमध्ये देखील त्यांनी कोल्ड्रिंकची सुविधा केलेली आहे. धन्यवाद. फार जुने मित्र आहेत आमचे. त्यांची उपस्थिती मॅचचा आनंद घेण्याकरिता इथे उपस्थित झालेले आहेत. डॉट चेंडू आणि जेव्हा जेव्हा संदेश वखारे या परिसरामध्ये स्पर्धा असतात तेव्हा आतिश सातवी उर्फ बबली भगत यांची उपस्थिती नेहमी असते. स्वराज अगदी वेगाने टाकलेला हा चेंडू. विकेट किपिंग खूप चांगली होते. पायगाव मालोडी जास्त दूर नाहीये. होम ग्राउंड देखील म्हणू शकता इथे. आणि चांगला परफॉर्मन्स तुम्हाला पाहायला मिळते सध्याच्या घडीला. षटकार खाल्ल्यानंतर थोडंसं कमबॅक 2 बॅक टू बॅक डॉट चेंडू आलेले आहेत आणि पहिल्या षटकाचा हा शेवटचा चेंडू असेल.
आणि स्ट्रायकिंगवर आपण पाहतोय फलंदाज आकाश एक षटकानंतर 2 चेंडू डॉट. तिसराही चेंडू डॉट आलाय. षटक कंप्लीट झालाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या 7 धावा धावफलकावर. संत सुरुवात पाहायला मिळते. एकच मोठा फटका पाहायला मिळाला. पहिला चेंडू जरी वाईट टाकला मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. इथून पलटवार पाहायला मिळाला स्वराजच्या माध्यमातून. एक चांगला दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून. कानई स्पोर्ट्स पाये टीम संघाचा दबदबा मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाला. काय प्रेक्षकांचा प्रतिसाद राहिला होता त्या मॅचला. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता आणि भावेश आणि आमची चर्चा देखील होती की 2 चेंडू मध्ये 8 धावा दिल्या जातील की थांबवल्या जातील. मात्र फायनली भावेशने सांगितला, भविष्याने भावेशने देखील केली होती की हे मॅच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या पक्षामध्ये आहे आणि तसंच झालं. विघ्नेश आला षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता. मात्र स्ट्रायकिंगवर फलंदाज साईराज असेल. फायनली स्ट्राईक मिळाली साईराजला. थोडंसं स्पीडअप ठेवा आपण. 15 मिनिटं आहेत आपल्याकडे, लक्षात घ्या 3 षटकांकरिता. शॉर्ट बॉलने सुरुवात केली आहे. सरळ निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. काय गोलंदाजी पाहतोय. सोनिका माता मालुडी टीम बी संघ आज ए संघाला पराभूत केला होता बी संघाने. आमने सामने 2 गावचे संघ आपण बघितलं. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल. थोडस पाहतोय की लेंथ लाईन चांगली मिळाली आहे आणि त्यानुसार ही गोलंदाजी पाहायला मिळते. एखादा गोलंदाजाला लय सापडली ना मग त्याची गोलंदाजी बघण्यासारखी असतो. आता कुठेतरी आता थोडंसं शफल होऊन कुठेतरी मिडल करणं फार महत्वाचं असेल हा चेंडू, कारण की लागोपाठ 2 चेंडू टाकलेत विघ्नेशने. फायनली आता फोर्स केला होता मोठा फटका खेळण्याकरिता. मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये आणि गोलंदाज स्वतः आपल्या फॉलोअर मध्ये जेल पकडत आहे. म्हणजे ते विकेट मिळालाय. बॅटर आउट. गोलंदाजी पाहायला मिळते. शिवशक्ती उमेलमान या संघाची झोप उडवणारी गोलंदाजी आहे. खराब चेंडू आहे. अगदी वाईटचा इशारा देखील आलाय. विघ्नेश 3 चेंडू चांगला टाकल्यानंतर एक चेंडू खराब चेंडू पाहायला मिळत आहे. धाव संख्या 8 धावा धावफलकावर. 12:28 आमचे मित्र ज्ञानेश्वर चिकणे सर सध्या तरी युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. एक कवी देखील आहेत आणि चांगले कलाकार देखील आहेत. अगदी समाजाचे पुरस्कार ते जिंकणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने त्यांचं क्रिकेटवर प्रचंड प्रेम आहे. एक चांगले समालोचक देखील आहे. ॲज अ अँकर म्हणून आपण नेहमी त्यांना पाहत असतो. आणि या चालू अंगमामध्ये संदेश वखारे ज्ञानेश्वर चिकणे सरांनी भरपूर प्रीमियर लीग जे आहेत त्या कंप्लीट केलेल्या आहेत, कव्हर केलेल्या आहेत. जवळजवळ 8 ते 9 स्पर्धा यावर्षी त्यांनी कव्हर केलेल्या आहेत. बीजे आहेत ते त्यांची देखील इथे लाईव्हच्या माध्यमातून उपस्थिती झाली. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. ओ झेल सुटली आहे. कदाचित येणाऱ्या चेंडूंवर धावा बनवण्याकरिता या खेळाडूला संघर्ष करताना आपण बघणार आहोत. आकाश ज्याच्या बॅटमधून एक षटकार जरी आपण आलाय मात्र चेंडू देखील जास्त डॉट खेळलाय. 11 धावा धावफलकावर झालेले आहेत. आनंदाची बातमी या चेंडू नंतर नक्कीच ती चर्चा करू आपण.
ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. अजून एक डॉट चेंडू, 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावा फक्त आणि फक्त 11 धावा धावफलकावर. प्रशांत म्हात्रे साहेबांनी ठरवलाय येणारी जी टूर असणार आहे कानई पाये टीम संघासाठी शिर्डी साईबाबाचं दर्शन दिलं जाईल. क्या वाद आहे. प्रशांत म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून कानई पाये टीम संघाला टूरसाठी नक्कीच टीमची मजा असेल, कारण की टीमला इथे ट्रिप जी आहे मिळाली आहे शिर्डी. 2 षटकाचा खेळ आहे आणि त्याच्यामध्ये फक्त आपण पाहतो 11 धावा येणारे. अजूनही आपण पाहतो की एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक आहे आणि फलंदाज स्टॅकिंगवर असेल तो म्हणजेच धीरज. मजबूत काटिके बल्लेबाज आहे. अपेक्षा देखील फार आहे की इथून कमीत कमी मी म्हणेल की 15 ते 20 धावा, कारण की 11 झाल्या फक्त. मागच्या मॅचमध्ये 34 धावा डिफेन्स केल्या होत्या. कानई पाये टीम क्लिअरिस्टिक टीम आहे. गोलंदाजच्या जोरावर तो सामना जिंकला होता मागच्या मॅचमध्ये. दबदबा कायम ठेवला होता मागच्या मॅचमध्ये. प्रशांत म्हात्रे त्याने देखील त्यांचं कौतुक केलं, अभिनंदन केलंय आणि त्यांच्याकडून त्यांच्या संघाला शिर्डीची ट्रिप कधीही संघ तयार असेल तर कधीही जातील. गोलंदाजीसाठी पाहतो विशाल मडवी आलाय. षटक क्रमांक 3 स्लॉगवर. सुरुवात चांगली आहे. फलंदाजाने ठोकलाय मोठा फटका. आलाय षटकार, संघर्षमय षटकार. कुशल तांगडी सध्या तरी संपूर्ण मैदानाच्या चारी बाजूने फिरताना पाहायला मिळत आहेत. त्याचं लक्ष बारक्याने आहे या स्पर्धेवर. फलंदाज धीरज याच्याकडे ताकद अशी आहे की चेंडूला फोडू शकतात आणि त्यांनी षटकार ठोकून धावा वेग वाढवल्या. 17 धावा धावफलकावर. धीरजची बॉडी लँग्वेज जी आहे आपल्याला पाहायला मिळते की मजबूत काटिके बल्लेबाज आहे आणि येणाऱ्या इथून 5 चेंडूमध्ये जर अजून 2 मोठे फटके आले तर चांगला टार्गेट होऊ शकतो. अजून एक वॉड स्ट्रोक. गोलंदाजी झोप ओढणारी बॅटिंग पाहतोय आपण धीरजच्या माध्यमातून. धीरज ऑन फायर नाव. बॅक टू बॅक दुसरा षटकार पाहतोय आपण. नक्कीच धीरज आता सांगत असेल फलंदाज समीर आणि साईराजला, खेळाचं तर असं खेळाचं. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 23 धावा 23. आता धावा बनतायत. गोलंदाज पुन्हा एकदा राईट हॅम ओव्हर द विकेटने षटकारांची हॅट्रिकवर आला धीरज. सोडून दिलाय पंच सुनील म्हात्रे सर वळतायत. वाईटचा इशारा येतो त्यांच्या माध्यमातून आणि धीरज आता संघाला इथून सांगत असेल की धीरज रखो मैं हूं ना. चांगला खेळ आहे सध्या तरी. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून धावा बनतायत. 24 धावा धावफलकावर. धावा बनत नव्हते, आता धावा बनतायत. पुन्हा एकदा मोठा फटका केला. यावी चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे आणि आता इथे परतीचा प्रवास करावा लागेल. मात्र जो काम करत होता तो धीरजने केला मैदानामध्ये. 4 चेंडूमध्ये 13 धावा आलेत. कमॉन डीजे.
सनई अजूनही मैदानामध्ये आलेला नाहीये. 22 धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये, अजूनही त्याला मैदानामध्ये पाठवला नाहीये. कदाचित असं वाटतं की शेवटच्या चेंडूसाठी असेल तो खेळाडू. इथे अजून एक मिस टाइम, चेंडू हवेमध्ये, शतरक्षक चेंडू खाली आहे. आणि आता मला तरी वाटतं की सनेचा येण्याचा विचार असेल मैदानामध्ये. कमॉन डीजे. अजूनही आलेला नाहीये दीप्तेश. धन्यवाद डीजे. दीप्तेश आलाय, अजूनही तो खेळाडू मैदानामध्ये आला नाहीये. ज्याने 22 धावा ठोकल्या होत्या मागच्या मॅच मध्ये, त्या खेळाडूला अजूनही सांभाळून ठेवला जात आहे. कारण की 4 चेंडू इथे झालेले, 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दीप्तेश चांगली गोलंदाजी पाहतोय आपण. विशाल मडवीच्या माध्यमातून 2 षटकार खाल्यानंतर कमबॅक देखील पाहायला मिळतंय. हॅट्रिक ऑन आहे, पाहूया विकेटची हॅट्रिक होतं काय. षटकारांची झाली नाही, मात्र विकेटची होऊ शकतो इथून. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. ओ हो, आते ही भेज दिया बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए. कडक कडक दीप्तेशला याच्यासाठीच पाठवलं मैदानामध्ये. कानाई पाये टीम संघाचे काही खेळाडू, पडदा जो आहे आपण सोडायचा आहे. लाईव्ह आहे स्पर्धा, कॅमेरा तुमच्यापर्यंत देखील पोहोचला गेलाय. धन्यवाद टीम. आपण खुश व्हा, प्रशांत म्हात्रे यांनी ट्रिप जाहीर केली आहे. गोलंदाज आज काफी महंगे. अजून एक चांगला स्ट्रोक, लॉंग ऑफला शतरक्षक आहे तिथे. फिल्डिंग चांगली आहे, थ्रो येतोय, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आणि नक्की ते पाहतोय की आपण एकच धाव. यस, सुनील माथे सरांचा इशारा पहा चांगला आहे. आणि नक्कीच एकच धाव मिळेल, कारण की दोन्ही खेळाडूने स्ट्राईक सोडली नव्हती. तर टोटल धावा झालेल्या आहेत त्या 31 धावा आणि 32 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे इथे. विजय संघ आणि पाये टीमची चिठ्ठी होणार आहे. काडी तुम्ही बसून घ्या आता. आज नशिबाची साथ आहे तुम्हाला. तिसरी उडू तुमचे. मग तुम्ही उद्या या ना फायनलच्या दिवशी 4 वाजता. चला आपण चिठ्ठ्या उडूया आपण. एक विजय संघ असेल आणि कानई पाये संघाचं नाव असेल. नाही, आपल्या पंचांना सांगा, आपण पंच इथे नव्हते. यस, भाऊ पाटील, सुनील मात्रे सर. चला पाये टीमचे एक खेळाडू या आपण. टार्गेट 32 धावांचे. खेळाला सुरुवात होईल तसंच तुम्हाला आवाज देखील ऐकायला मिळेल. संदेश वखारे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. कानाई पाये टीमला बाय मिळाली आहे. तर चालू मॅचचा विजेता संघ टीम खार्डी सोबत केलेल. यस, वळूया आपण मॅचच्या दिशेने. थँक्यू व्हेरी मच संदेश पाटील, भिवंडीकर. बत्तीस धावांचं लक्ष्य आहे सोनिका माता मालोटी बी टीम समोर. पाहूया या 32 धावांचा बाटला कशा प्रकारे केला जाईल.
यस 32 धाबांचं लक्ष आहे आणि या धाबांचा बाडलाक पाहूया कशा प्रकारे केला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. हर्षल विथ विशाल रावते. या आधीच्या मॅच मध्ये या दोन्ही खेळाडूंनी भरपूर इम्प्रेस केलं होतं. चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु नक्कीच या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जे आहे ते जिवंत ठेवायचं असेल तर मात्र ही मॅच देखील जिंकावी लागेल. बॉलिंग ट्रॅकवर फ्रंट लाईन षटक घेऊन युवराज. मॅच ऑन. पहिला बॉल. पहिलाच बॉल टॅप केलाय. इनफिल्डच्या आतमध्ये बॉल स्टॉप केला गेलाय. सिंगल मिळेल. सिंगल सोबत अकाउंट ओपन झालंय हर्षल आणि सोबतच टीम सोनिका माता मालोडी बी. युवराज त्या ठिकाणी सुरुवात करतोय. पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. विशाल रावतेकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील टीमला. या वेळेचा बॉल इनफिल्डच्या वरून उडालाय. फटका तर चांगला आहे. टीम मध्ये क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात. थोडी मिसफिल्ड जरूर झाली आणि त्यावर 2 धावा कंप्लीट. या 2 धावांच्या मदतीने अकाउंट ओपन करतोय विशाल रावते आणि संघाची धावसंख्या 3 वर पोहोचली आहे. प्रत्येक धाव अति महत्वाची असेल कारण 32 धावा फक्त ठोकायच्या आहेत विजयासाठी. विशाल पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोरच्या दिशेने गोलंदाज युवराजला आपण पाहतोय. या वेळेचा बॉल अतिशय सुरेख म्हणता येणार नाहीये कारण दिशा चुकीची आहे. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु बॉलची दिशा तपासली गेली. वाईट बॉल. षटकातील पुढचा बॉल. या वेळेचा बॉल जोरदार अपील. भाऊ पाटील सरपंच त्या ठिकाणी संमत नाहीयेत. बॉल मात्र भरपूर चांगला होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू. बॉल मात्र निर्धाव गेलाय. युवराज आतापर्यंत चांगली सुरुवात करून देतो आपल्या टीमला. मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात जरूर आहे त्या ठिकाणी विशाल रावते परंतु संपर्क हवं तसं आतापर्यंत झालं नाहीये. परंतु या वेळेस झालं. यस मिडल ऑफ द बॅट. बॉल निघून गेलाय 6 धावांसाठी. षटकार. समोर विशाल रावते आहे आणि त्याला जर तुम्ही या प्रकारचा चेंडू हातालाल तर मात्र परिणाम समोरच आहेत. आला त्याच्या बॅट मधून हा षटकार. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस देखील पलटी शॉट. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. सनय त्या ठिकाणी होता. मी तर म्हणेन 3 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी कारण त्या ठिकाणावर बॉल जर ट्रॅव्हल झाला असता तर सरळ सीमारेषा गाठली असती. धावफलक 1 ने पुढे सरकले. 1-1. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. विशालच्या बॅटमधून षटकार आल्यानंतर आवश्यक धावगती प्राप्त झाली आतापर्यंत. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. हा फटका देखील चांगला आहे. चेसिंग मोठी आहे त्या ठिकाणी. 3 क्षेत्ररक्षक पाठलाग करत आहेत. बॉल स्टॉप केला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाची समाप्ती बिनबाद 13 धावा धावफलकावर आहेत. चांगली सुरुवात सोनिका माता मालोडी बी टीमच्या बाजूने कारण आवश्यक धावगती जे आहे ना त्याहून अधिक धावा धावफलकावर लावल्या गेल्यात. 32 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्यात 13.
यस आपण पाहतोय रॉयल स्टार ग्रुप आयोजित ब्रह्मावती माता खार्डी चषक 2026 हे आयोजन रजनी क्रिकेट स्पर्धा. या स्पर्धेच्या माध्यमातून ही पहिली रजनी आपण पाहतोय. पहिले षटक देखील कंप्लीट झालंय आणि आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर संतोष. फुलटॉस आहे ऑन साईडला बिडकवण्याच्या प्रयत्नात मात्र पलटी शॉट पाहायला मिळतोय. यस टीम सोनिका मालोडी बीचच्या खात्यामध्ये अजून एक आलाय षटकार त्या ठिकाणी. 6 ने धावफलक पुढे सरकेल. 19 धावा धावफलकावर. विशाल रावतेच्या बॅटमधून कमालीचा स्ट्रोक. अगदी आधीच मन बनवलं होतं पलटी शॉटसाठी आणि एक क्षण असं वाटलं की डावखुरा फलंदाज खेळतोय की काय. त्या अंदाजाने हा फटका खेळून काढलाय. अगदी भरपूर आधी मॅच फिनिश करण्याच्या मूडमध्ये विशाल रावते ज्या प्रकारे फटकेबाजी करतोय मात्र या वेळेस फटका फसलाय. विकेट मिळाली त्या ठिकाणी. महत्वाची विकेट. विशालला मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता परंतु त्यावर ताकद थोडी कमी पडली. परिणाम स्वरूप विशाल रावतेची महत्वाची विकेट. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती पूर्वेशला आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावर स्थिर आहेत. षटकार आणि त्या षटकारानंतरचं हे कमबॅक संतोषने काढली आहे. महत्वाची विकेट. संतोष पुन्हा एकदा षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा फुलटॉस आहे आणि नो बॉलचा इशारा देखील आलाय यावेळेस. बॉल 1 बाउन्सने सीमा पार झालाय. नो बॉल अर्थातच 1+4 5 धावा अगदी मोफतच्या. पाचने धावफलक पुढे सरकलाय. 24 धावा धावफलकावर झाल्या आहेत आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. अजून एक मोठा फटका फ्री हिट वर पाहायला मिळेल का पाहूया. फ्री हिट बॉल. संपर्क हवत असं नाहीये. समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक जरूर आहेत. बॉल उचलला जातोय. सिंगल मिळेल. 25 धावा झाल्या आहेत. संतोष पुन्हा एकदा या बॉलेस देखील ऑन साइडला प्रहार झालाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. तीन धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. या बॉलेस देखील पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. टीम खार्डीचे कॅप्टन आपण तयारीत राहा. फक्त 3 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. फक्त ना फक्त एकच धाव. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि 2 षटकांची समाप्ती 30 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा षटक आणि षटकामध्ये 2 धावांची आवश्यकता. 6 बॉल 2 धावा हे समीकरण आपण पाहतोय. अगदी साधं सोपं समीकरण.
शेवटचं षटक. पदम बॉलिंग ट्रॅकवर. यस, पहिल्याच बॉलवर मोठा फटका. हा विजयाचा फटका आहे. मॅच फिनिश. सामना जिंकलाय सोनिका माता मालोडी बी टीमने. टीमचे कॅप्टन, चला आपण लवकरात लवकर टॉससाठी या. मॅन ऑफ द मॅच विघ्नेश. विघ्नेश, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या आणि टीमचे कॅप्टन टॉस साठी या. यस, विघ्नेशच कॅप्टन आहे. या लवकरात लवकर.